पाणी भर. दोन लावले तोंडाला खायला सगळं. थांब तोंड देऊया. इकडे बघ. थांब जरा थांब. हे घेऊन येतो इकडे वर ये इथं उन्हात ये. कांदा जरा वर साईड थांब जरा. चार्लीला कधी आंघोळ घातली. आता त्याला खायला घालू. कुठं गेला बघा मस्त. चार्ली ए चार्ली चार्ली तो गेला काय माहित. खाऊन झोपेल का नाही. ए चार्ली तेव्हा खाऊ दे नंतर काहीतरी करू दे. इथे येऊन बसल्यास ये. चल जेवायला या. या चार्ली उठा. बाहेर शोधून आलं तुला. या या इकडे खायला ये. या इकडे जेवायला या. जेवण जाऊ. जेवा. थांब स्टूल काढतो. जेवा आणि मग झोपा. चिकू पिकत ही खिचडी मिळते शाळेत लहान पोरांना कधी. अंगणवाडीच्या पोरांना कधी असं सरकारतर्फे मिळते. ह्याचं नाही सगळ्या काय त्या अगोदर पहिल्यांदा कधी घेतो. कच्चे चिक्कू आहेत तर हे कधी पिकत सर हेच शाळेत असं कापड एखादं कॉटनचा कधी. हा कधी छोटा रुमाल माझा थोडा खराब झालेला आहे कधी कॉटनचा. तो असं डब्यामध्ये पसरून ठेवलेला आहे आणि त्यामध्येच आपण चिकू. आणि आता ह्यावर कणी झाकून ठेवूया. आणि असं डब्याचं टोपण नाही लावायचं. फक्त असं कणी झाकून ठेवूया म्हणजे पिकतात. थालीपीठ बनवतात कणी तसं मी थोडंसं कणी पीठ पण बनवून बघणार आहे. म्हणजे त्याचं थालीपीठ कसं लागतं. डाळ परवा दळली की ते पीठ भरून ठेवायचं राहिलं. बेसनचं पीठ कणी भरून ठेवलं.
तुम्हाला काय पाहिजे? इथं मी काल कधी कांदे घेतले तेव्हा ही साईज आहे, ही साईज आधीमध्ये आहे, नाहीतर मग ही साईज ही आहे. 100ला 4 किलो. सगळे कणी असते, तांदूळ असते, तुरीची डाळ असते, परत मसाले असतात, लाल तिखट, मीठ, हळद, थोडंसं खाद्यतेल असं काय काहीतरी असते सगळं. तर याची कणी खिचडी बनवून द्यायला सांगते. तर हे मी कणी दळणार आहे, म्हणजे मला थालीपीठ करायला पण. तर लहान अंगणवाडीच्या मुलांना शाळेत कणी हे असं देतात पॅकिंगमधून. तर कणी गावाकडनं एक दिलेलं आहे. तर हे मी कणी आता दळणार आहे गिरणीत लावून. म्हणजे हे कणी थालीपीठ बनवताना कुठल्या पण भाज्या चिरून कणी या पिठात घालायचं आणि आपण धपाट बनवतो तसं बनवलं तरी कणी पौष्टिक असतं. चला, मी कणी गिरण लावलेलं आणि कसं कणी तांदूळ हे सगळी खिचडी कणी मिक्स घेतलेली आहे. कारण मला खिचडी भात बनवून बघायचं आहे आता कसा लागतं. आणि त्यात म्हणजे कणी आज सोमवारचं मी नॉनव्हेज खाते ना, माझ्याकडे रात्रीचं थोडंसं नॉनव्हेज शिल्लक होतं ते आहे, त्यामुळे त्याने आमची काहीच बनवली नाही, तेच ठेवलं. त्यानंतर फक्त चपाती आणि इथे मी कांद्याची पातीची भाजी केली होती ती आहे, ते मला चालते. त्यानंतर कधी खिचडी बनवून बघूया. खिचडी केली की मला आमटी वगैरे काय करायला लागतं. तर मी कुकरमध्ये मी पाणी गरम करत ठेवलेलं आहे, त्यामध्ये काहीच नाही टाकणार, थोडंसं मीठ टाकलं. मीठ आता किती आहे का नाही तरी पण टाकलं. आणि जास्त पाण्यातच कधी हे शिजवून घेणार आहे, कारण मला असं गिर करायचं, गिरच छान लागतं खिचडी कधी पण. पाणी गरम झालं की नाही तर ह्यामध्ये हे टाकूया आणि मस्तपैकी 5 ते 6 शिट्टे करूया. आणि तुम्ही इथं पण हे तांदूळ काय म्हणते त्याला, इथं पण तुम्ही कांदे वगैरे लावायला ठेवले, कारण की नाही थांबा तुम्हाला याची हिस्ट्री सांगते. हे कांदे थोडंसं असं छोटं आहे, हे 100ला 5 किलो आणि ते 8 ठेवलेत की नाही ते मी घेतलेले 100ला 4 किलो. तर आमच्या इथे तुम्ही टॅम्पो येते आणि बरेच दिवस यायला नव्हता, मग मी त्यांनी समोरच्या काकीला सांगून बोललं होतं की टॅम्पोवाला की थांबवायला मला कांदे घेऊन ठेवा म्हणून. तर कधी दोघींना पण कालच टॅम्पोवाला भेटला, कारण कालच तर आमच्या पण दारात इथं रस्त्यावर थांबलं, त्यामुळे मी कधी छोटे होते मग मी ते 100ला 4 किलो असे मोठे घेतले. त्या काकींना पण कालच कधी टॅम्पोवाला गावला, त्याने पण मग मला कधी 100ला 5 किलो असं घेऊन ठेवलं. मग त्या असं होते त्यांना मी सांगितलं होतं तुमचा आणा, तर त्याने त्यांनी सकाळी आणून हे असं वाळत घालून गेला. त्याला त्यांचं मत आहे की हा ओला कांदा आहे, त्यामुळे तुम्ही वाळवायचा म्हणजे टिकतोय चांगला. आणि त्याने मी सकाळी उठताना असं वाळत घालून गेलं. आणि मी जो आज काल रात्री त्याने तर घरातच पसरून ठेवलेला आहे, तर तो पहिल्यांदा वापरते, तो संपला की मग हा वापरायचा. सकाळी गीता काकींनी ठेवल्या, त्या म्हटल्या की वाळू दे जरासं, ओला कांदा वाळला की टिकतोय. त्यांनी काल 100ला 5 किलो घेतला बघा. गिरण पण झाल्या, 3 शिट्या झालेल्या आहेत, अजून 3 होऊ देत, म्हणजे की बघूया आपण खिचडी भात कसा तयार होतोय. चला बघूया. थोडासा मी की गिरच केलेला आहे. आपण वाळवून घेऊया. आहे बऱ्यापैकी, ह्यावर मस्तपैकी की नाही गरम भातावर की नाही थोडंसं तूप टाक्या, म्हणजे तुपातली खिचडी छान लागते. थोडीशी अर्धी चपाती कांद्याची पात घेऊया. थोडंसं लोणचं घेऊया. चपाती, कांद्याची पात, त्यानंतर खिचडी भात, त्यावर थोडंसं तूप टाकलेलं आहे आणि इथं लोणचं घेतलेलं आहे. मला पहिल्यांदा का नाही पोरांचा खिचडी भात खाऊन बघायचं आहे. तूप टाकले, थोडं मिक्स करायचं. गरम लागलं. मीठ अजून थोडंसं आपण घालायला पाहिजे होतं, थोडंसं अजून मिरची टाकली असते की तरी चाललं असतं का ते. थोडंसं मी काय करायला पाहिजे होतं, तेल, जिरा मोहरीची फोडणी टाकायला पाहिजे होती, कढीपत्ता, हिरवी मिरची टाकायला पाहिजे होती,
थोडंसं मीठ टाकायला पाहिजे होतं, म्हणजे मस्त अशी खिचडी तयार झाली असती. पण आता हे लहान मुलांसाठी, अंगणवाडीच्या मुलांना म्हटलं तरी बरोबर आहे. चला जेवूया, या जेवायला. तर यासोबतच आजचा व्लॉग पण इथंच बंद करते. पुन्हा भेटू नवीन व्लॉगमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. एवढंच टोकण्याचं कसं वर आले.